नमस्कार. आपण काही गोष्टींचा विचार करत आहोत आज. सरकारने नवीन संचार साथी ऍप लॉन्च केला आहे. तो कशा वादामध्ये सापडलेला आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे आपण थोडंसं पाहणार आहोत. सरकारी सुरक्षा आणि नागरिकांची निगराणी या संदर्भात सरकारने हे जे ऍप आहे संचार साथी ऍप निर्माण केलं आहे आणि तो एक्सेस सर्व मोबाईल कंपन्यांना देण्यात यावं असंही सांगितलेलं आहे. पण त्यातली एकच कंपनी आहे जे की ऍपलची कंपनी आहे. ते म्हणते की बाबा आमच्याकडं आम्ही असं नागरिकांचं किंवा आमचे जे ग्राहक आहेत त्यांची गोपनीय माहिती आम्ही देऊ शकत नाहीत, त्यामुळे आम्ही ते इन्स्टॉलही करू शकणार नाहीत आणि काही करू शकणार नाहीत. सॅमसंग त्या संदर्भात विचार करत आहे, त्यांनी कोणतीही आपली भूमिका बजावलेली नाहीये ह्या झाल्या कंपन्यांचा. पण सरकार का लावत आहे तर या ऍपद्वारे तुमची सुरक्षा कशी करता येईल या संदर्भात आहे. जसं की तुमचा फोन चोरीला गेलेला आहे किंवा फसवणुकीचे कॉल येत आहेत, याद्वारे तुमच्या फोनला सुरक्षित करण्यासाठी हे ऍप जे आहे अनिवार्य केलं जाणार आहे. ज्यावेळेस हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जाईल, पण तुम्ही त्याला डिलीट करू शकत नाहीत. ह्या ऍप्लिकेशन तुमचं मोबाईलचं कॅमेरा आहे त्याचा ऍक्सेस घेऊ शकतो, तुमचं लोकेशन घेऊ शकतो, तुमचे जे कॉल्स आहेत, ज्या काही फाईल्स आहेत किंवा तुमच्या संवेदनशील डाटा जो आहे त्यामध्ये सरकार किंवा प्रवेश करू शकतो आणि जो वापरकर्ता आहे, जो मोबाईलचा धारक आहे, त्याची जी गोपनीयता आहे ती मात्र धोक्यात येऊ शकते. असं होऊ नये यासाठी जे विरोधी पक्षातले लोक आहेत, काँग्रेस असेल किंवा दुसरे कोणतेही पक्ष असू देत, काँग्रेसच विरोधामध्ये आहोत समजू आपण असं, तर त्यांनी टीका केली आहे. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर असं म्हटले आहे की हे जे सरकार करत आहे ते असंवैधानिक आहे. जे नागरिकांची गोपनीयतेचा अधिकार आहे, संविधानचा कलम 21 चा भाग आहे आणि सरकार जे काम करत आहे ते सरकार बिग ब्रदर सारखे काम करते, नागरिकावर लक्ष ठेवत आहे. हे जे ऍप आहे, हे नेटवर्किंग आहे, ते निरीक्षणाच्या माध्यमातून लोक काय खातात, काय पितात, कुठं चाललेले आहेत, कुणासोबत बोलत आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो कोणाचे आहेत, कशा आहेत आणि ते व्यवहार कसे करतात, याचा जो डेटा आहे तो सरकार सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही एक बार हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलात की त्याला अनइन्स्टॉल करण्याची तरतूद कोणतीही नाही, हे आरोप काँग्रेस सतत करत आहे. एका पद्धतीनं पॅगेसेस सॉफ्टवेअरची तुलना यात केली आहे, जेणेकरून सरकार तुमच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावर ते मार्गदर्शन करणार आहे असं नाहीये, तर तुमच्यावर ते करत आहे. हे स्पष्टीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे की हे ऍप अनिवार्य नाहीये, वापरकर्ते ते डिलीट किंवा डिसेबल करू शकतात. हेरगिरी किंवा कॉल मॉनिटरिंग साठी नाहीये ते. फक्त फसवणूक होऊ नये ग्राहकांची किंवा भारतातल्या नागरिकांचं, त्यांचं संरक्षण व्हावं याच पाठीमागचा मूळ हेतू आहे असं त्यांचं मत आहे. ज्यावेळेस हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर 4.2 लक्ष फोन जे आहेत ते ब्लॉक झाले आहेत. लाखो फसवणूक टोळ्या ज्या आहेत त्यांची गोपनीयता आहे ते उघड झालेले आहे. जे अनधिकृत डाटा आहे जे शेअरिंग होत होता तो आता बंद झालेला आहे असं केंद्रीय मंत्री सिंधिया यांचं मत आहे. पण त्यासोबतच दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. जे आपण फोन फक्त लोकांना फोन करण्यासाठी किंवा फोन रिसिव्ह करण्यासाठी घेत नाहीत, बऱ्याच गोष्टी आपण प्रायव्हसी असतं त्यामध्ये आपण ठेवतो. बरेच तरुण आहेत, तरुणी आहेत, विवाहित आहेत, अविवाहित आहेत, वृद्ध आहेत, त्यांचं मात्र इथं प्रायव्हसी धोक्यात जाऊ शकते आणि हे खरं आहे, तुम्ही त्याचा करू शकतो. जे सायबर सिक्युरिटीचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मते गोपनीयता धोरण स्पष्ट करा, ही संमती अनिवार्य करा, हे बरोबर आहे. पण तुमची संपत्ती, तुमचे चाळे या सगळ्या गोष्टीवरही एक प्रखरतेने या ठिकाणी विचार मांडण्यासाठी उभं केलं जाणारी एक सिस्टम आहे हे संचार साथी ऍप. त्यामुळं तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे का इन्स्टॉल करायचं आहे ते तुम्ही ठरवायचे आहे. पण एकदा इन्स्टॉलेशन केलात की ते पुन्हा तुमच्या मोबाईल मधून जाणं शक्य नाही. कधीही तुम्ही दुसरा जरी फोन घेतला तर तुमच्या ईमेल सोबत अटॅच असेल आणि तो अटॅच असल्यामुळं ते तुमचे सतत माहिती सरकारपर्यंत पोहोचवी जाईल. तुम्हाला वाटत असेल की असं आमच्याकडं गैरकानूनी काही करत नाहीत आपण, तरी पण तुमची माहिती सरकारपर्यंत जात असते. तुम्ही त्यासाठी सविस्तरपणे बाकीचे आर्टिकल्स आहेत ते जर वाचलात तर त्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. तर त्यामुळं जर आवडलं असेल तर नक्कीच
मला कळवा. नाही आवडलं नसेल तर तुम्ही मला तरीही कळवा, जेणेकरून पुन्हा वेळेस आणखी सुंदर आणि छान बनवण्याचा प्रयत्न आपल्या